मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली. वाटेत 6 जणांनी बंगल्यात ओढून नेलं. 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार. पालघर हादरलं. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 19 वर्षांच्या तरुणीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे, तर 3 आरोपींचा शोध सुरू आहे. पालघरच्या तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. मित्रासोबत महामार्गावर उभे असताना 2 बाईकवरून आलेल्या 6 जणांनी एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात नेत 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. तलासरी पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अवघ्या काही तासातच अटक करण्यात आली आहे, तर 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षांची तरुणी तिच्या प्रियकरासोबत फिरायला गेली होती. संध्याकाळी दोघेही गावात परत येत असताना गावाशेजारीच राहणारे 6 तरुण तिच्यावर पाळत ठेवून होते. गावात येताच त्यांनी तरुणीला उचलून नेत एका निर्जन डाक बंगल्यात नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटना घडल्यावर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. तलासरी तालुक्यातील उपलाट भागात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचे गावाशेजारीच असलेल्या 20 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. तो गुजरात राज्यात मासेमारी करणाऱ्या एका ट्रॉलर्सवर खलाशी कामगार आहे, तर पीडित तरुणी ही घरच्यांशी पटत नसल्याने वेगळी राहते. प्रियकराच्या मोटारसायकलवर बसून ती फिरण्यासाठी गुजरातमध्ये गेली होती. दोघेही रात्रीच्या सुमारास घराकडे येत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या ओळखीच्या 6 आरोपींनी त्यांची वाट अडवली. आरोपींनी प्रियकराला दम भरताच तो तिथून पळून गेला. त्यानंतर 6 नराधमांनी तिला तलासरीतील डाक बंगला परिसरातील एका निर्जन रेस्ट हाऊसमध्ये नेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती तरुणीने दिली आहे.